नमस्कार, मी ललित प्रभाकर, तुमचा आदित्य देसाई. आज फ्रेंडशिप डे आणि मेघनासाठी मी काही सरप्राईज आणलेलं आहे. मेघना आणि आम्ही दोघं मिळून फ्रेंडशिप डे कसा सेलिब्रेट करतो ते तुम्ही बघणार आहात. तर बघूयात आमची फ्रेंडशिप आम्ही कशी सेलिब्रेट करतो ते. मेघना, यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. चला बसा. हां, तर मग तुझ्या हातात तर काही दिसत नाहीये, मग तू काय आणलं नाहीस का माझ्यासाठी फ्रेंडशिपला? तू माझा फ्रेंड आहेस, तू आहेस माझ्याबरोबर, हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे आणि हेच तुझ्यासाठी सुद्धा गिफ्ट आहे. मी आणायची काय गरज आहे? काय नाही, मग तुझं गिफ्ट तू ठरव, माझं गिफ्ट पण तूच ठरवणार. नाही म्हणजे तू नाही दिलं तरी चालेल असं म्हणते मी खूप मोठ्या मनाने. हां, छान. पैसे बेचाव. आम्ही खूप काटकसरी झालो देसाईवाले, बघतच असाल तुम्ही. मग तरीही जर तुला वाटलं असतं की काय द्यायचं तर तू काय दिलं असतंस मला? मी मग काय वाटलं असतं तर मी आणलं असतं ना देण्याकरता. मी खरंच मला जेन्युइन काहीच वाटलं नाही. हां, ऑब्व्हियसली काय वाटलंच नाही. वाटलं नाही, खूप वाटण झालंय त्याचं वाटण्याचं. पण मला असं वाटतं की कुठली गिफ्ट किंवा कुठली गोष्ट देण्या घेण्यापेक्षा एकमेकांना वेळ देणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तू आहेस माझ्याबरोबर, त्यामुळे किंवा मी तुझ्यासाठी आज इथे आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नोट डाऊन करून ठेवा ही रेसिपी, की मैत्रीची सगळ्यात जमेची बाजू असते ही एकमेकांना वेळ देणं. आणि वेळ दिला गेला पाहिजे, त्याच्यामुळे वेळ देत राहा मित्रांना. अधूनमधून का होईना गिफ्ट देण्यापेक्षा वेळ देत राहा. हॅपी झालेले आहेत, खूप येस, लोकांना आनंद झालेला आहे की येस गिफ्ट वगैरे डिनाय करून हे जे काय वेळ देणं प्रकरण काढलेलं आहे प्राजक्तानी. ये कमान, गिफ्ट देणं वगैरे हे पटतच नाही आहे. पण तसं काही आर्टिफिशियल गिफ्ट मी तुला देणार नाही, तर स्वतः काहीतरी बनवून देणार आहे मी तुला. जसं हां, तसंच तेच सांगणार होतो मी तुला की जसं आदित्यची खासियत आहे की तो काहीतरी बनवून देतो, जेवण बनवतो तुझ्यासाठी, चहा बनवतो, कॉफी बनवतो. तर तसंच मी एक ग्रीटिंग कार्ड आणलं आहे. हे कोरं आहे पण ते जादूचं नाही आहे, त्याच्यावर मला काहीतरी काढावं लागणार आहे. तर आता काही दिसत नाही, तर मी काढल्यावर तुला दिसेल. लईच भारी. कम ऑन. तू मला सांग, मी म्हणून तर हे कोरं ठेवलंय की तू सांग मला की याच्यावर काय काढायचं. नाही, त्यानुसार आपण काढूया. हे बघ, तू माझ्यावर प्रेम करतोस, खूप माझा चांगला मित्र आहेस. सो तुला माझं मन अर्थातच कळतं, चांगल्या पद्धतीनं कळतं, माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळतं. तर तू ते समजून उमजून घेऊन तुला जे वाटतंय ते की काय आवडेल मेघनाला, प्राजक्ताला, हे समजून तू बेधडक काही लिहिल. जे काही आहे मी म्हटलं ना की माझं मन उमजून, याला तर फ्रेंडशिप म्हणतात की बोलायची गरज लागू नये आणि बोलायच्या आधी डोळ्यातून कळावं काय अपेक्षित आहे ते. त्यापेक्षा असं म्हणू ना आपण, तू बोल रे फक्त. नाही, ताजमहाल काढू शकशील? मैत्रीचा सिम्बॉल नाही. हे बघ, प्रेमाचं प्रतीक आहे ना. हां, प्रेमाचं प्रतीक आहे ते, मैत्रीचं प्रतीक नाही. मला आवडेल ना मैत्रीच्या पेपरवर प्रेमाचं प्रतीक. ललित मशीद नाही वाटली पाहिजे. हा बीवी का मकबरा आहे. तोच पुढे होऊन ताजमहाल होतो मोठा झाला. बीवी का मकबरा औरंगाबाद मध्ये. कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे तो तसा दिसतोय. तो खूप सुरेख दिसतो. आता तिने आत्ताच सांगितलंय आणि पावसाळा असल्यामुळे त्यातलं सिमेंट जरा ओलं असल्यामुळे ते अजून तो सुकलं नाहीये. तर तो सुकल्यावर अजून छान दिसेल. माझी एवढीच कुवत होती, असा ताजमहल मी तुला देऊ शकतो. तर बघ तुला आवडला आहे का हा? अरे वेड्या, देसाईवाडी हेच माझं ताजमहाल आहे. बट एनिवे, थँक्यू सो मच. थँक्यू. खरंच आदित्य माझा शब्द पाळतो, त्याप्रमाणे ललितनेही शब्द पाळलेला आहे. लिहायचं राहिलं काय? तुझं मन राहिलं? नाही, लिहायचं राहिलं. तेच माझं मन चितारलं, स्वतःचं मन राहिलं. ताजमहल आहे हा. तर हे मैत्रीचं माझ्याकडून तुला मी तयार केलेलं गिफ्ट आहे. हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, मी पण इतक्या खोट्या मनाची नाही आहे.
म्हणजे प्राजक्ता नाही म्हणते मी, मेघना. तर मेघनाला पण असं वाटतं की तू आयुष्यभर लक्षात ठेवावी अशी कुठेतरी गोष्ट, किंवा आयुष्यभर तिची एक आठवण म्हणून तुझ्या हातात काहीतरी असावं, म्हणून मी फ्रेंडशिप बँड आणलेले आहेत. म्हणजे हे बघितल्यावरच मैत्रीची आठवण होईल तुला. प्रेम आहे ना माझं तुझ्यावर, मग तर असं प्रेमात मैत्री कुठेतरी चुकून विसरली जाऊ शकते असं हे होऊ बघताय नये. तुम्ही, जुळून येते रेशीम गाठी. अशा अपेक्षा आहेत मैत्रीकडून, तर बघूया किती माझ्याकडून त्या पूर्ण केल्या जात आहेत. तर तुम्हा सर्वांना पण मैत्री दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. एन्जॉय करा, मस्ती करा, धमाल करा. सेम हिअर. खूप शुभेच्छा. आणि फक्त आजच काय फ्रेंडशिप डे म्हणून आजच सेलिब्रेट करा असं काही नसतं. 365 दिवस आहे मैत्रीचे आहेत, प्रेमाचे आहेत, सगळे आहेत. त्यामुळे सगळेच दिवस आपल्या मित्रांबरोबर सेलिब्रेट करा, एन्जॉय करा. आणि खरंच असे काही कार्टून्स संटर पंटर पाहिजेत आपल्या आयुष्यात, ज्यांच्याशी खरंच आपण सगळं काही शेअर करू शकतो, वाटेल तसे बोलू शकतो, त्यांच्याबरोबर वाटेल तसे वागू शकतो आणि 100% मन मोकळं करू शकतो. पहाटे 3 वाजता फोन लावून सुद्धा शिव्या घालू शकतो. असं जे काय सगळी वाह्यातगिरी आहे, तर असे काही मित्रमंडळी असावेत आयुष्यात. ते जोडा, त्यांना धरून राहा आणि एन्जॉय करा. राजश्री मराठीतर्फे तुम्हा सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही पाहताय राजश्री मराठी.